अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं नातं खूप गोड आहे. म्हणूनच आपण या रक्षाबंधनाबद्दल, रक्षाबंधनाचा शास्त्रोक्त विधी कसा आहे, रक्षाबंधन करताना आपण कोणता मंत्र म्हणावा आणि मंत्र म्हणावा तर का म्हणावा याचे महत्त्व आपण आता जाणून घेणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस आपण आपल्या भावाला राखी बांधतो त्यावेळेस आपण किती गाठी बांधायच्या आणि या बांधलेल्या गाठीचे महत्त्व काय आणि आपण या गाठी का बांधायच्या याबद्दलचा सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. यावर्षी 2024 सालामध्ये दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी रक्षाबंधन आहे. श्रावण पौर्णिमा 18 ऑगस्ट 2024 रोजी उत्तर रात्री 3:04 सुरू होत आहे. तर 19 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 11:55 समाप्त होत आहे. रक्षाबंधनात विधिवत आणि शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते. म्हणूनच आपण राखी बांधताना शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात आणि श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते. यामुळेच आपण यावर्षी राखी पौर्णिमेला भद्रा योग आहे. भद्रा काळ अशुभ मानला जातो. महत्त्वाचे शुभ कार्य भद्रा काळात करू नये असे सांगितले जाते. पण महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. तसेच भद्रा काळात राखी बांधली तर वाईट होईल असे म्हटले जाते. यावर काही शास्त्रज्ञांचा विश्वास देखील नाही. पण आपण कोणतेही काम शास्त्रोक्त युक्तीने केले तर नक्कीच त्याचे आपल्याला चांगले फळ मिळते व फळ मिळण्यापेक्षा कोणतेही वाईट परिणाम आपल्याला अनुभवायला मिळत नाहीत. त्यामुळे आपण कोणतेही शुभ कार्य करताना शास्त्रोक्त पद्धतीनेच करायला हवे. यामुळेच आपल्याला अगदी निगेटिव्ह शक्तींपासून आपले संरक्षण देखील होते. तर आता आपण पाहणार आहोत आपल्या बंधुराजांना म्हणजे आपल्या भावाला आपण शास्त्रोक्त पद्धतीने राखी कशी बांधायची. तर काय करायचं की आपण रक्षाबंधन दिवशी सकाळी आपलं नित्यकर्म आटोपायचं, स्नानादी कर्म आटोपायचं. आपण आपल्या घरातील देवपूजा वगैरे आवरायची, घरातील देवतांना नमस्कार करायचा, आराध्य देवता, कुलदैवता यांचे आपण नामस्मरण करायचे. नमस्कार करून आपल्या देवांचा आपण शुभ आशीर्वाद घ्यायचा. यानंतर आपण एका ताटात किंवा ताम्हणात राखी, अक्षता, कुंकू घ्यायचं आहे आणि अक्षता थोड्याशा कुंकू लावून ओल्या करून घ्यायच्या आहेत. त्याबरोबर आपण निरांजनही घ्यायचं आहे. राखीचे साहित्य असलेले हे ताट आपण ताम्हण किंवा देवघरात नेऊन बाळकृष्णाला किंवा आपल्या आराध्य देवतेला प्रथम आपण राखी बांधायची आहे, राखी अर्पण करायची आहे. रक्षाबंधनाच्या विधी सुरू असताना भावाचे सुमुख पूर्व दिशेला आपण करायचे आहे. यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. बघा मैत्रिणींनो, पूर्व दिशेला तोंड होईल असं आपण आपल्या भावाला बसवायचं आहे. राखी बांधताना भावाने टोपी, फेटा, पगडी यापैकी एक कोणतंही आपल्या डोक्याला बांधायचं आहे. यापैकी तुमच्याकडे काही वस्तू उपलब्ध नसतील तर तुम्ही तुमच्या भावाला किमान रुमाल तरी डोक्यावर ठेवायला सांगायचं आहे. रक्षाबंधनाच्या विधीत बहिणीने प्रथम भावाच्या कपाळावर पिंजर व कुंकू लावावे. यानंतर कुमकुम तिलक लावल्यानंतर अक्षता लावाव्यात. यानंतर आशीर्वाद म्हणून आपण आपल्या भावाच्या डोक्यावर अक्षता टाकाव्यात. या विधीनंतर आपण भावाचे औक्षण करावे. औक्षण केल्यानंतर भावाच्या उजव्या हातावर आपण रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधावी. रक्षाबंधन करताना शक्य असल्यास मंत्रोच्चार करावा. यामुळे राखीच्या धाग्यात शक्तीचा संचार होतो असे मानले जाते. रक्षाबंधनाच्या विधीनंतर भावा बहिणींनी एकमेकांना मिठाई भरवायची आहे. जर आपला भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाला वाकून नमस्कार करायचा आणि बहीण मोठी असेल तर बहिणीला भावाने वाकून नमस्कार करायचा. रक्षाबंधन आटोपल्यावर आपल्या भावाने वस्त्रे, आभूषणे किंवा इतर काही भेटवस्तू बहिणीला देऊन तिच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करायची आहे. आता आपण पाहूया की ज्या वेळेस आपण राखी बांधतो तर त्या राखीला आपण किती गाठी बांधायच्या आणि त्या का बांधायच्या. तर आपण नेहमी राखी बांधताना शास्त्रोक्त रीतीप्रमाणे 3 गाठी बांधायच्या. तर का 3 बांधायच्या, तर यातील पहिल्या गाठीचं महत्त्व आहे. पहिली गाठ असते आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ असते आपल्या बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ असते भावा बहिणीच्या अतूट नात्यातील प्रेम आणि गोडवा आणण्यासाठी आणि वाढवण्यासाठी. म्हणून आपण आपल्या भावाला राखी
बांधताना 3 गाठी बांधायच्या आहेत. यामुळेच आपल्या भावा बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि गोडवा टिकून राहतो आणि वाढतो देखील. आता आपण पाहणार आहोत की ज्या वेळेस आपण राखी बांधतो त्यावेळेस कोणता मंत्र म्हणावा. रक्षाबंधनात जर विधिवत आणि शास्त्रीय पद्धतीने जर आपण राखी बांधली तर ती शुभ मानली जाते. त्यामुळे आपण श्रद्धापूर्वक प्रार्थना करत आपल्या भावाला राखी बांधायची आहे. ती एक रक्षा कवचाप्रमाणे काम करत असते. त्यामुळे आपण भावाला राखी बांधत असताना हा मंत्र म्हणला तरी चालेल किंवा राखी बांधण्यापूर्वी राखी हातात घेऊन हा मंत्र उच्चारून आपण त्यानंतर राखी ताटात ठेवून आपण ही राखी बांधली तरी चालते. तर हा मंत्र काही असा: एन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलः तेन त्वां प्रतिबद्धनामि रक्षे माचलः माचलः. मंत्र पुन्हा एकदा सांगते: एन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलः तेन त्वां प्रतिबद्धामि रक्षे माचल माचल. तर हा मंत्र आपण रक्षाबंधनापूर्वी म्हणायचा आहे किंवा राखी बांधताना म्हटला तरी देखील चालेल. तर हा मंत्र म्हणून आपण विधिवत रक्षाबंधन साजरे करायचे आहे. तर मैत्रिणींनो, झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.